सोळंकी सर आपण पुढे या सर या. आपल्याच शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मकरंद पाटील या सरनाळे गावचा असा खेळाडू, टेनिस बॉल, लेदर बॉल दोन्हीमध्ये भरपूर चांगली कामगिरी ज्याने केली. मॅन ऑफ द मॅच प्रदान करण्यात येतोय मकरंद पाटील. 4 विकेट, बॅटिंग करताना 2 सिक्सर, 14 रन त्याने केले. कारण थोडीशी घाई आहे. नितेश गरत यांनी स्पॉन्सर करण्यात आलेली ही टी शर्ट्स आहेत. या सर्व दिल्या जातील. मॅच देखील सुरू होतोय, तिथे देखील नजर असणार आहे. अभिनंदन मकरंद. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल होते. संतोष पुन्हा एकदा जॉईंट होते. अजून एक शुभ सन्मान आहे. नितीनजी वजे जे उपस्थित आहेत आणि मागच्या पर्वामध्ये जर पाहिलं तर संघमालक होते. आणि नितीनजी पुरकर आपल्याला विनंती आपण यापुढे आणि नितीनजी वजे यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातो. तो कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सहकारी समालोचक पुन्हा एकदा संतोष चव्हाण जॉईन होतील. थँक्यू तुकारामजी मांगेला सर, आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. जावेद मैदानाच्या दिशेने मॅच क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल एक्स्ट्रा, त्याच्यानंतर डॉट बॉल आणि स्ट्राईक एंडवरती आपण सध्या तर दर्शन म्हात्रे यांना बघतो आणि नॉन स्ट्राईक एंडवरती खेळाडू अनिल म्हात्रे. यावेळी फटका चांगला सजवला गेला आहे. डीप आपण बघा 30 सर्कलवरती चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळाली. जसं डीपवरचा खेळाडू आपण असं बघितलं इंटरेस्टेड होता, तो देखील धावण्याकरता. आणि त्याच्या अगोदर 30 सर्कलवरती बॉलला फील्ड केलं गेलं. असं वाटलं की बॉल बिटवीन द गॅप चालला आहे, पण त्या अगोदर चांगली फिल्डिंग झाली आहे. महत्त्वाची मॅच आहे दोन्ही संघांकरता. यावेळेस बॅकफूटवरती वेट करून चांगल्या प्रकारे फक्त दिशा दिली आहे. बॉल बिटवीन द गॅप चाललाय. 2 खेळाडू धावत आहेत. बॉलला यावेळेस नाही रोखू शकणार. बॉल गेलाय सीमा पार. आलाय APLचा चौकार. अनिल म्हात्रे यांच्या बॅटमधनं चौकार आला आणि 4च्या साह्याने त्याने वैयक्तिक खातं खुलं. धाव फलक वाढला गेला, जाऊन पोहोचले 6 च्या आकड्यावरती. वाईट डॉट सिंगल आणि त्याच्यानंतर चौकार. सेन्सिबल क्रिकेट कशाला म्हटलं जातं तर अनिल म्हात्रे यांनी दर्शवलं गेलाय. पहिला बॉल थोडीफार रूम मिळाली, फक्त दिशा दिली गेली. पॉईंटचा खेळाडू इंटरेस्टेड होता, पण त्याला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला होता. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा वेगवान, तेज तर्रार हा बॉल. जशाच तसं उत्तर दिलं जात आहे. पहिल्या बॉलवरती भलेही अनिल म्हात्रे हाबी ठरले असेल गोलंदाजावरती, पण गोलंदाजाने सांगितलं मी देखील कमी नाहीये, मी देखील कमबॅक करू शकतो. आणि वेगवान पद्धतीच्या बॉलने कमबॅक केलाय. सुजित कुडू आपण यांना बघतोय बॉलिंग मार्कवरती. बॉल हवेमध्ये, फटका फसलाय. बॉलच्या खाली विकेट कीपर झेल टिपलाय. अनिल म्हात्रे बॅक टू द डगआउट. विकेट. हो, नव्यानं बॅटर मैदान दरम्यान दाखल झालाय प्रशांत पाटील. पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर डॉट, सिंगल, चौकार, डॉट आणि त्याच्यानंतर विकेट आली आहे. लास्ट गो शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटचा बॉल तो बघावा लागेल कुठल्या पद्धतीचा डिलिव्हर केला जाईल. सुजित कुडू वेगवान पद्धतीने 2 बॉल डिलिव्हर केले. पहिले बॉल बघा, पहिले 4 बॉल आपण बघितले तर वाईटचा मिळून तो चौथा बॉल आपण जर काउंट केला ना, त्यामध्ये जास्त स्पीड नव्हता, पण त्याच्यानंतर जे पुढील 2 बॉल डिलिव्हर केलेत भन्नाट वेगाने ते डिलिव्हर केलेत. किमान तुम्ही कुठल्या व्यक्तीचा जर इगो हट कराल तर डेफिनेटली त्याचं दुसरा अवतार आपल्याला पाहायला मिळतो. आणि चौकाराच्या नंतर दुसरा अवतार दाखवलाय सुजित कुडू यांनी. चांगल्या प्रकारचे बॉल आतापर्यंत डिलिव्हर केलेत. भन्नाट वेग आहे. वेग बघा त्यांच्याकडे किती आहे. हा शेवटचा बॉल तो देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केलाय. षटक क्रमांक 1 ची होती समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस फक्त आणि फक्त धाव फलकावरती 6.
सुजित कडू पहिलं षटक बघा चांगल्या प्रकारचं त्याने हाताळलं पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा. विठाई विक्टोरियर्स हा संघ सर्वप्रथम बॅटिंग करतोय. त्यांना बॅटिंगचं आमंत्रण मिळालंय. जयू बत्तलवाडी आगरी ब्रदर्स या संघाने टॉस जिंकला होता. त्याने सांगितलंय की आम्ही मेजवानी करतोय, बॉलिंग करतोय. बॅटिंगचं आमंत्रण विठाई संघाला मिळालंय पण ते आतापर्यंत स्वीकारता आलं नाहीये. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा, 1 विकेट गमावली गेली आहे. अनिल म्हात्रे यांना माघारी परतावं लागले. आता स्ट्राईक इनवरती आपण सध्या तर खेळाडूला बघणार दर्शन म्हात्रे ज्याने की पहिला बॉल फेस केला होता. एकेरी धाव त्यांच्या बॅटमधून आली होती. आता त्यांच्यावरती जिम्मेदारी असेल. सन्माननीय आदरणीय वासुदेवजी पाटील साहेबांचे ते आगमन झाले. त्यांना मी विनंती करतो आपण या व्यासपीठावरती येऊन बसायचं. या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. ॲडव्होकेट चेतन पाटील बॉलिंग मार्कवरती आलेत. पहिला बॉल फुल टॉस मिळालाय पण यावेळेस माइंडसेट बघा डीप एक्स्ट्रा कव्हरवरती खेळू ना त्याने चुकी केली आहे. जिथे सिंगल धाव मिळायला पाहिजे होती तिथे दुहेरी धाव. किमान तुम्ही जर अशा चुका कराल तर ॲडव्होकेट साहेब तुमची केस घेणार नाही. या चुका तुम्हाला कुठेतरी टाळाव्या लागतील. ॲडव्होकेट साहेबांना तुम्ही जेवढं खुश ठेवणार तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे आणि तेवढी फीस कमी देखील घेतली जाईल. बॅटर स्ट्राईक रोटेट नाही झाली आहे, तोच बॅटर स्ट्राईक इनवरती आहे. याचं नुकसान होणार की बेनिफिट? सध्या तर थोडंफार नुकसान होताना पाहायला मिळतंय. अवांतरच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती जोडली जाईल. धाव फलक वाढले, जाऊन पोहोचलं 9-9च्या आकड्यावरती. चेतन पाटील आपण ॲडव्होकेट सरांना बघतो बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल डबल, त्याच्यानंतर वाईड आणि आणखी एकदा दुसरा बॉल. यावेळेस फटका चांगला सजवला आहे. डीप वरती खेळाडू धावतोय. लॉंग चेस असेल त्याच्या करता बघा मी सांगितलं होतं मागणी ठरवू शकेल ती चूक. आलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बघा मित्रांनो, तुम्ही सातत्यपूर्वक जर मॅचेस खेळत असाल तर तुम्हाला देखील माहिती असणं फार महत्त्वाचं आहे की मॅचेस तुम्ही कुठं हरता, कशा पद्धतीने हरता. एक एक छोटी छोटी चूक ती काउंट करून तुम्ही त्यावेळेस मॅचेस हरता. एका चुकीमुळे तुम्ही कधीच मॅच हरत नाही. इथे ही चूक सध्या तर आपल्याला पाहायला मिळाली आहे. यामुळे बाउन्सरचा मारा केला गेला. हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केलाय. चांगल्या प्रकारचा भन्नाट वेगाने हा बॉल डिलिव्हर केलाय. प्रत्युत्तर दिलंय, कमबॅक केलाय. गोलंदाजाच्या माध्यमातून आपण चेतन पाटील यांना बघतोय सध्या तर बॉलिंग मार्कवरती. सन्माननीय आदरणीय वासुदेवजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत असेल. यावेळेस जागा बनून चांगला स्ट्रोक खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. थांबलाय बॉल. आउटफील्ड स्लो आहे त्या क्षेत्रामध्ये. त्याच्या पाठीमागे देखील रिझन्स आहे, त्याच्या पाठीमागे देखील कारण आहे. पावसाळ्यामध्ये बघा त्या विभागामध्ये पाणी साचलं जातं आणि त्यामुळे तिथे थोडीशी जमिनीमध्ये खड्डे वगैरे पडतात. मग त्या अनुषंगाने हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर नाही गेलाय. म्हणजे काहीतरी खड्डे असल्यामुळे बॉल टप्पा पडून लागला नाही, परत मैदान दरम्यान आलाय. असे दृश्य होताना पाहायला मिळाले. फक्त आणि फक्त सिंगल धाव आणि धाव फलक 14. यावेळेस फुल टॉस मिळालाय. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. एक तर मिळाली आहे, दुसऱ्या करता निघालेत आणि बघता बघता होत आहे त्या 2 धावा कंप्लीट. या थ्रोची आवश्यकता होती का? नाही. तिसऱ्या करता देखील इंटरेस्टेड होते पण यावेळेस चांगला पाठीमागे बॅकअप आहे. तुमच्याकडे आयुष्यामध्ये जर बॅकअप असेल तर तुमचा बॅकअप होणार नाहीये. मग त्या अनुषंगाने 2 धावा इथून इझिली कंप्लीट होतात. धाव फलक वाढले गेले, जाऊन पोहोचले 16-16च्या आकड्यावरती. खेळाडूची प्रशंसा करावी लागेल. त्यांनी चांगल्या प्रकारे ओळखलं की थ्रो आलाय तर बॉलवर पर्यंत पोहोचलाय. पायाला भलेही दुखापत झाली आहे पण त्याच्यानंतर आपल्या टीम करता पूर्ण एफर्ट्स ते दिले गेलेत. हा षटक क्रमांक दुसरा पॉवर प्लेचा अंतिम षटक आहे. 5 बॉल कंप्लीट झाले. शेवटचा बॉल बाकी आहे. धाव फलक 16. 16 मध्ये किती ऍड केल्या जातील? एका धावेकरता निघाले. डायरेक्ट हिट नाही. एक धाव इझिली प्राप्त झाली आहे. षटक क्रमांक 2 आणि पॉवर प्लेचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या समाप्तीखेरीज धाव फलक जाऊन पोहोचलाय 17-17. सांग तुझ्या मनानं काय करतय कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग
मैदानाच्या दिशेने जाऊयात. धावफलक 17-17च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. फिल्डिंगसाठी टीम तुमचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाहीये, प्लीज पाठवून द्या. त्याकरता आपण एक्स्ट्रा प्लेयर्स देखील दिलेत. आग्राची विनंती करतोय की तुमचा एक्स्ट्रा प्लेयर येणं फार महत्वाचं आहे. आगरी प्रदत संघ आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. मैदानाच्या दिशेने जाऊयात. फटका चांगला सजवला गेलाय. बॉल वेगवान गतीने बाउंड्री लाईनच्या दिशेने निघालाय आणि हा बॉल निघून गेलाय सीमा पार. आलाय चौकार. थँक्यू विजय. सन्माननीय आदरणीय नगरसेवक साहेबांचे ते आगमन झालंय. डॉमिनिक रुमाव साहेब यांचे ते आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतो आपण मान सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. थँक्यू सो मच फॉर कमिंग. आपण आपली किमती वेळ दिल्याबद्दल हृदयचंदकरणापासून आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. यावेळेस फटका चांगला सजवला गेला. डीपवरती खेळू तैनात आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल एक धाव तिथे इझिली कंप्लीट केली जाईल आणि एकाच धावेनेतून समाधान व्यक्त करावं लागेल. धावफलक वाढलं त्याने जाऊन पोहोचेल 22च्या आकड्यावरती. आतापर्यंत चांगली सुरुवात झाली आहे. बॅटिंगचा टीम विटाई संघाकरता चांगली सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 11 आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे. सुजित कुडू त्याने चांगली बॉलिंग केली होती पहिल्या षटकामध्ये आणि त्याच्यानंतर आणखी एकदा वैयक्तिक कोट्यामधील दुसरं षटक त्यांच्यापर्यंत सोपवलं गेलंय. आतापर्यंत चांगल्या प्रकारची बॉलिंग झाली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार पडल्याच्या नंतर पुढील 2 बॉल बॅक टू बॅक सिंगल्स आल्यात. जास्त काही इथून एफर्ट लावत नाहीयेत, जास्त काही वेगळं करत नाहीयेत, फक्त बॉल डिलिव्हर करतायत आणि बॅटरकडे जिम्मेदारी सोपवतात की तुम्ही तुमच्या क्षमतेवरती तुम्ही चांगली बॅटिंग करा. 23 धावा धावफलकावरती. ओव्हरचा पुढील बॉल यावेळी चांगल्या पद्धतीचा राहिलाय. बॉल हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक. बॉलच्या खाली खेळाडू कॅच ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालाय. एकेरी धाव फलकावरती आणखी एकदा जोडले जाईल. टेक कॅचेस अँड विन मॅचेस असं म्हटलं जातं क्रिकेटच्या जगतामध्ये. कॅच सोडाल तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही मॅच देखील सोडाल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. आतापर्यंत धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 24. यावेळेस फटका चांगला सजवलाय. समोरच्या क्षेत्रामध्ये बिटवीन द गॅप 2 खेळाडू धावत आहेत. ते बनणार प्रेक्षक आणि प्रेक्षक बनणार खेळाडू. बॉल सीमा पार. आलाय चौकार. थँक्यू. अक्षय यांनी जर कॅच पकडलं तर त्यांच्याकरता 200 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. एवन जोडी परिजदा भोईर यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावफलक 28. शेवटचा बॉल. आणखी एकदा ताकदवर स्ट्रोक समोरच्या क्षेत्रामध्ये खेळाडूच्या मस्तकाला दस्तक. स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार.
थँक्यू डीजे. दर्शन मात्रे ही ऑन अ फायर नाव. चौकाराच्या साह्याने या षटकाला सुरुवात केली आणि सिक्सरच्या साह्याने या षटकाची समाप्ती केली आहे. 34 34 धाबा धाव फलकावरती. ओपनरच्या स्वरूपामध्ये आला होता, आता किमान फिनिशरचा रोल अदा करतोय. दर्शन मात्रे चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघाकरता. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्यामध्ये 11, तिसऱ्यामध्ये तब्बल 17 धावा. आता चढता क्रम सध्या तर चालू आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण उतरता क्रम बघितला, जास्त धावा बनत होत्या, त्याच्यानंतर जसे जसे षटके वाढत गेले कमी कमी धावा बनत गेल्या. पण या मॅचमध्ये वेगळे आहे सर्व काही. दोन्ही संघ वेगळे आहेत, बॅटिंगची जोडी देखील वेगळी आहे, बॉलर देखील वेगळे आणि दोन्ही संघ देखील वेगळे आहेत. आणि यावेळेस समीकरण देखील उलटा चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 6, 11, मग त्याच्यानंतर 17 टोटल स्कोर जाऊन पोहोचला आहे. 34 34च्या आकड्यावरती. ड्रिंक्स ब्रेक मैदान दरम्यान चालू. एक छोटासा ब्रेक आम्ही देखील घेतोय. बघा, आमचे स्पॉन्सर आहेत, आमच्या मंडळाकरता त्यांच्या माध्यमातून काही आर्थिक सहाय्य लाभलंय. त्यांच्यापर्यंत देखील पोहोचणं फार महत्त्वाचं आहे, कारण की पडद्याच्या पाठीमागे जर कुठले खरे हिरो जर असतील तर ते स्पॉन्सर्स असतात. कारण की त्यांच्या मदतीने, त्यांची मदत जर नसेल कुठल्याही स्पर्धेकरता तर कुठलीही स्पर्धा कंप्लीट होणं अशक्य आहे. मग त्या अनुषंगाने त्यांच्यापर्यंत देखील आम्ही पोहोचतोय. सन्माननीय आदरणीय जयजी जयवंत घरत साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 4,000 रुपये मिळाले. थँक्यू सो मच. त्यांच्याचबरोबर सन्माननीय आदरणीय हरेश्वरजी पाटील साहेब पुरापाडा यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेकरता 5,000 रुपये आम्हाला मिळाले आर्थिक सहाय्य. थँक्यू सो मच. आणि त्याच्यानंतर सन्माननीय आदरणीय अतुलजी वर्तक साहेब यांच्या माध्यमातून देखील 10,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य आमच्या मंडळाला लाभलाय. थँक्यू सो मच. आणि त्याच्यानंतर सन्माननीय आदरणीय सुरेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून देखील 2,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. सन्माननीय आदरणीय राजूजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून देखील 3,500 रुपयाचं आर्थिक सहाय्य मिळालं. थँक्यू सो मच. सन्माननीय आदरणीय प्रभाकरजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. थँक्यू सो मच. आणि त्यांच्याचबरोबर नितीनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून देखील 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलं. आणि त्याचबरोबर आपण बघतो या स्पर्धेकरता वेदा क्रिएशन वर त्यांच्या माध्यमातून 12,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलं गेलंय. सुभाष पाटील साहेब यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. वासुदेवजी पाटील साहेब थँक्यू सो मच वन्स अगेन. मैदानाच्या दिशेने जाऊया. चांगला फटका यावेळेस सजवला गेलाय. बॉल चालला बिटवीन द गॅप. यावेळेस बॉल गेलाय सीमा पार, आलाय चौकार. थँक्यू डीजे. प्रशांत यांच्या बॅटमध्ये आलाय तो चौकार. संदीप उर्फ पॉवेल यांनी जर 3 विकेट्स घेतल्या तर विकेटची हॅट्रिक जर घेतली तर 500 रुपयाचा पुरस्कार एवन जोडी परिजादा भोईर यांच्या माध्यमातून दिला जाईल. मालिकावीर करता आपण जी काही सायकल बघतोय ती नक्षत्र रिसॉर्ट यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली गेली. थँक्यू सो मच. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आमच्या स्पॉन्सरकडे आम्ही नंतर देखील बोलणार आहोत. यावेळेस आणखी एकदा फटका चांगला सजवला आहे. फाईन लेगचा क्षेत्र निवडला. बॉल वेगवान गतीने चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार आलाय प्रशांत यांच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. धावफलक वेगवान गतीने वाढत चाललाय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 42 42 धावा. पाठीमागील मॅचमध्ये बघा एवढी धावसंख्या नव्हती तरी देखील ती डिफेंड करून दाखवली गेली. चांगली मॅच पहिली आपण देखील बघितली आहे, अनुभवली आहे. 55चा टार्गेट होता आणि ते धावा देखील जास्त चेस होत नाहीयेत मित्रांनो. माफ करा 44चं आव्हान होतं. 55 होतं माफ करा. आणि संघ जाऊन पोहोचला होता फक्त 43 धावा बनवू शकला होता. यावेळेस फटका चांगला सजवलाय. खेळाडू धावतोय बॉलच्या पाठीमागे. चांगला जेल रनिंग कॅच. व्हाट अ कॅच. विकेट. अक्षय यांनी जर कॅच पकडला तर त्यांच्याकरता 200 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल परिजादा भोईर एवन जोडी यांच्या माध्यमातून.
उर्फ वेलची यांनी जर कॅच पकडला तर 200 रुपयाचा पुरस्कार तुम्हाला दिला जाईल. बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर करता जो काही कूलर आहे तो आपला स्पॉन्सर देखील केला गेला आहे. सन्माननीय आदरणीय भरतजी कुडू साहेब थँक्यू सो मच. आपल्या देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. मालिकावीर करता जे काही आपण चषक बघतोय आणि जे काही सर्व काही गोष्टी आपण बघतोय पाटील परिवार व तसेच घरत परिवार यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केल्या जातात त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. ओव्हरचा पुढील बॉल यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये खेळा बिटवीन द गॅप चांगली फिल्डिंग आपल्या टीम करता धावा रोखल्यात. आणि त्याचबरोबर बघा आपण मॅन ऑफ द मॅच करता जे काही टी शर्ट्स बघतोय ते देखील स्पॉन्सर केले जात आहेत. नितेश घरत यांच्या माध्यमातून थँक्यू सो मच. आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. यावेळेस फटका चांगला सजवला. यावेळेस गॅप मध्ये चाललाय 2 खेळाडू धावत आहेत. आउटफिट थोडीशी स्लो आहे चांगली फिल्डिंग आपल्या टीम करता धावा रोखल्यात. त्या क्षेत्रामध्ये थोडीशी आपण वाळू बघतोय थोडीशी माती बघतोय त्या अनुषंगाने बॉल स्लो होतोय. बाउन्स झाल्याच्या नंतर चांगली फिल्डिंग आपल्या टीम करता धावा रोखल्या जात आहेत. 3 धावा पळून कंप्लीट होतात आणि एक धाव आपल्या संघ करता बचावली गेली. 47 धावा सध्या तर आपण धाव फॉलवरती बघतोय. सध्या तर बघा चांगली बॅटिंग चालू आहे. पहिले 2 षटकं शांत राहिली होती बॅटिंग साईड टीम. फक्त 6 पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण पुढील 2 षटके त्याच्यावरती आक्रमण केलंय. यावेळेस फटका आणखी एकदा चांगला सजवला. यावेळेस खेळाडूच्या माध्यमातून चुकी घडली आहे. चुकी घडली आणि 2 धावा इझिली होत आहेत कंप्लीट. तिसऱ्या करता येण्याचा मनसुबा आणि तिसरी नाही मिळू शकणार. खेळाडू थोडीफार दुखापत झाली आहे बघा. जर काही प्रॉब्लेम असेल तर खेळाडू आपण चेंज करू शकताय. तुमच्याकडे एक्स्ट्रा प्लेयर्स आम्ही दिले देखील आहेत. 2 धावा इझिली होतात कंप्लीट. धाव फलक वाढला गेला आणि जाऊन पोहोचतो 49-49 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 6 दुसऱ्या षटकामध्ये 11 आणि तिसऱ्या षटकामध्ये 17 आणि चौथं षटक आता सध्या तर आपण मार्गस्थ बघतोय त्याच्यामध्ये देखील धावा वेगवान गतीने आल्यात. त्याच्यामध्ये देखील धावा आल्यात त्या 15 धावा. आणि सन्माननीय आदरणीय वासुदेवजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेकरता 5,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य लाभलाय. थँक्यू सो मच. आणि त्याच्याकरता आपण बघतोय त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच करता सामना वेट करता जे काही टी शर्ट आहे ते नितेश घरत यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले जातात. आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 49-49. आणि त्याचबरोबर बघा किशोरजी पाटील साहेब ग्रामसेवक यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेकरता आर्थिक सहाय्य लाभले 10,000 रुपयाचा. थँक्यू सो मच. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि त्याच्यानंतर नंदकुमार घरत साहेब यांच्या माध्यमातून सरपंच साहेब यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेकरता आर्थिक सहाय्य लाभलंय. थँक्यू सो मच. आणि जे काही रिसॉर्ट्स आहेत त्यांचं देखील आम्ही नाव तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट थँक्यू सो मच. क्षितिज रिसॉर्ट आणि नक्षत्र रिसॉर्ट, निसर्ग रिसॉर्ट, पाटील रिसॉर्ट आणि त्याच्यानंतर मानस रिसॉर्ट आणि त्यानंतर ब्लू वेव रिसॉर्ट, मॅग्नम रिसॉर्ट, राजन्स रिसॉर्ट, सागर रिसॉर्ट या सर्व रिसॉर्ट्स आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहाय्य लाभलं गेलंय. आणि विजय पाटील शेठ ससुनवकर यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेकरता आर्थिक सहाय्य लाभलं जात आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच वन्स अगेन. सर्व स्पॉन्सरचा आम्ही हृदय अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. आणि तसेच या स्पर्धेकरता आपण ज्या चमकणाऱ्या ट्रॉफीज बघतोय महेशजी वजे साहेब फुलवाले ग्रुपचे ते मेंबर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या सर्व ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्ड होत आहेत प्रत्येक वर्षी. थँक्यू सो मच. आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. षटक क्रमांक 5 ला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल डॉट आलाय. दुसरा बॉल चांगल्या पद्धतीचा समोरच्या क्षेत्रामध्ये खेळला आहे. डीपवरती काढू तैनात आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल एका धावेच्या व्यतिरिक्त दुसरं काही उपलब्ध नाहीये. एकाच धावेने समाधान व्यक्त करावं लागेल आणि या 1च्या मदतीने संघाचं अर्धशतक कंप्लीट होतंय. 50 धावा धाव फलकावरती लागल्यात.
दर्शन ऑन स्ट्राईक. दर्शन करता आखूड टप्प्याचा बॉल, त्याचा भरपूर समाचार घेतलाय. बॉलला पाठवलंय सर आमचा मायबाप प्रेक्षकांच्या भेटी करता, अभिवादन करता, स्वागत करता. षटकार. उन्हाचा तडाखा आहे तर निश्चित स्वरूपामध्ये अंग घामाने भिजणारच आहे आणि सध्या तर मेहनत करावी लागते. मेहनतीशिवाय कष्टाचं फळ मिळत नाही मित्रांनो. यावेळेस आणखी एकदा आखूड टप्प्याचा बॉल, त्याचा देखील समाचार घेतलाय. वेट अँड वॉच. बॉल गेला आणखी एकदा सीमारेषा पार. आणखी एक दर्शन म्हात्रेच्या बॅट मधून चौकार. धावफलक 60 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. हे षटक देखील मागे ठरत चाललंय. चांगली बॅटिंग सध्या तर दर्शन मात्रे करतात. आपल्या संघाकरता एक झुंजार खेळी त्यांच्या माध्यमातून खेळली गेली. ओपनरच्या स्वरूपामध्ये आले होते आणि मी सांगितलं होतं की आता फिनिशरचा रोल देखील त्यांनाच करावा लागेल आणि फिनिश देखील तितक्याच चांगल्या पद्धतीचा ते करतायत. 29 च्या आकड्यावरती नाबाद इनिंग त्यांनी आतापर्यंत खेळली आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत, ते देखील तितकेच महत्वाचे असतील. बॉलिंग मार्कवरती तनिष पाटील आणखी एकदा तयार होत आहेत. तनिष वरती आक्रमण केलंय. स्लो ओव्हर 1. आणखी एकदा आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण. स्क्वेअर लेगचं क्षेत्र पूर्णपणे खाली आहे. बॉल गेला स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. दर्शन मात्रेच्या बॅटमधून षटकार. चांगली बॅटिंग. डबल 6. 66 धावा धाव फलकडून 35 च्या आकड्यावरती बॅटिंग करतात दर्शन मात्रे. चांगली त्यांनी बॅटिंग केली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि तनिष पाटील आतापर्यंत मागे ठरलेत. 17 धावा ते खर्चे पडले. शेवटचा बॉल तो चांगल्या पद्धतीचा राहिला आहे. एका धावेकरता कॉल, एका धावेची होती आहे प्राप्ती. या सिंगल धावेच्या मदतीने लेगबाईचा इशारा ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल 67 आणि जिंकण्याकरता 68 चा आव्हान असेल. 68 टू विन. 68 धावा तुम्हाला जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. पहिला डाव इथे संपलाय, पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि वन्स अगेन कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा बदल घडला जाईल आणि तुकारामजी मांगेला सर आपल्या समवेत मायक्रोफोन वरती जॉईंट होत आहेत. अध्यक्षांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते शाही सन्मान करायचा आहे. या स्पर्धेकरता बघा सन्माननीय आदरणीय वासुदेवजी पाटील साहेब 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान करतोय आम्ही. प्रत्येक वर्षी ज्यावेळेस इथे स्पर्धा होतात प्रत्येक स्पर्धेला त्यांचं योगदान असतंय. थँक्यू सो मच. वन्स अगेन आपला मी आभार व्यक्त करतोय. तुकारामजी मांगेला सर आणखी एकदा मायक्रोफोनवरती जॉईंट होत आहेत. हॅलो. आगरी युवा प्रतिष्ठान वसई आगरी प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरे पुरापाडा मैदान गुलमोहर स्टेडियममध्ये पाहत आहोत आपण. आणि बघा ज्यावेळेस मॅच चालू होती त्यावेळेस कौस्तुभ मेहर यांचं देखील आगमन झालं होतं.
या विभागामधील टॅलेंटेड समालोचक देखील आहेत. एक्स्ट्रीमली सॉरी कौस्तुभ, आमचं तुमच्याकडे लक्ष गेलं नाही. वन सेकंड वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. हॅलो. या टुर्नामेंटसाठी देणगीदार जयेश यशवंत घरत पुरापाडा, हरेश्वर नारायण पाटील पुरापाडा, अतुल पांडुरंग वर्तक, सुरेश पाटील, राजू म्हात्रे, प्रभाकर भोईर, वेद क्रिएशन वसई, नितीन पाटील, सुभाष पाटील, वासुदेव पाटील, मालाकवीर सामना सायकल, नक्षत्र रिसॉर्ट, उत्तम गोलंदाज व फलंदाज भरत कुडू यांच्याकडून कूलर आहेत. मालकवीर चषक सामनावीर पाटील परिवार घरत, जयेश घरत यांच्या स्मरणार्थ, किशोर पाटील ग्रामसेवक, नंदकुमार घरत सरपंच, एक्वा पॅलेस रिसॉर्ट, सिटीज रिसॉर्ट, नक्षत्र रिसॉर्ट, निसर्ग रिसॉर्ट, पाटील रिसॉर्ट, ब्ल्यूवेव रिसॉर्ट, मानस रिसॉर्ट, मॅग्नम रिसॉर्ट, राजहंस रिसॉर्ट, सागर रिसॉर्ट, तसेच भूमिपुत्रांचे बुलंद आवाज विजयश्री पाटील शेठ ससू नवगर, जितेश घरत सामनावीर चषक अरुण घरत. खूप खूप धन्यवाद. असं सहकार्य असो तुमचं. धन्यवाद. जसा उल्लेख केला होता, या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे जे देणगीदारांची भूमिका राहिलेली आहे त्यांचंही मनापासून आभार आहे. आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग 2026 पर्व 3. कॉमेडी बॉक्समध्ये आपण संतोषजी चव्हाण यांचा आवाज ऐकला होता. वालिवचे असे आमचे समालोचक फार कमी कालावधीमध्ये त्यांनी प्रगती केलेली आहेत. फक्त आपल्या वसई तालुक्यात नाही तर तालुक्याबाहेर देखील ज्यांचा आवाज आपण ऐकतायत, म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट असेल, टर्फ क्रिकेट असेल, नेहमीच मराठी हिंदी दोन्ही भाषेमध्ये चांगलं समालोचन करताना संतोष चव्हाण यांचा आवाज आपण ऐकले आहेत. आता सध्या आमच्या जोडीला कॉमेडी बॉक्समध्ये कालच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज ऐकला होता नवापूर येथील आमचे एक नवोदित समालोचक, गेल्या वर्षी देखील ते आम्हाला जॉईन झाले होते याच स्पर्धेमध्ये, आणि ते पुन्हा एकदा कौस्तुभ जॉईन होतील या कॉमेडी बॉक्समध्ये. कौस्तुभ आपलं स्वागत आहे. फक्त प्रेक्षकांना एक महत्त्वाची सूचना आहे की जसा उल्लेख केला होता जीवदानी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, हरिकृष्णा आय हॉस्पिटल आणि त्यांच्या जोडीला जर बघितलं तर आगरी युवा प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब आगाशी आयोजित नालासोपारा मेडिकल ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्ट आणि जीवदानी हॉस्पिटल आयोजित मोफत आरोग्य शिबिर व नेत्र चिकित्सा शिबिर जी सुरुवात झालेली आहे. बरोबर या उजव्या बाजूला मैदानाच्या जर उजव्या बाजूला जे आमचा बरोबर मुख्य व्यासपीठ आहे याच्या उजव्या बाजूला जो शेवटचा आपण मंडप बघतोय त्या मंडपामध्ये डॉक्टर्स आहेत. ज्या प्रेक्षकांना, ज्या खेळाडूंना, ज्या ग्रामस्थांना या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी तिथे पोहोचायचं आहे. तर ही वेगळ्या अर्थानं या आगरी युवा प्रतिष्ठानानं केलेला प्रयत्न आहे की क्रिकेटच्या जोडीनं नागरिकांचं आरोग्य देखील सांभाळलं जावं, हा उद्देश आहे. पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्समध्ये कौस्तुभ आपलं स्वागत आहे. आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये आपलं स्वागत. धन्यवाद सर. आगरी युवा प्रतिष्ठान वसई पुरस्कृत आगरी प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम 3ऱ्या पर्वामध्ये आपण आहोत, जिकडे शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस मॅचच्या दिशेने वळतोय, जिकडे विठाई विक्टोरियस समोर जयू बत्तलवाडी आगरी ब्रदर्स 68चा पाठलाग आहे. सलामती जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. भूपेश पाटील, भावेश पाटील, संदीप पाटील आणि बॉलिंग ट्रॅकवर अंकुश गरत. ऑल सेट सर. 68चा पाठलाग आहे. आता या 68च्या पाठलागसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे पहिलं षटक पॉवर प्लेचं, आणि त्या पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवायचे. ज्यावेळेला 68 आहेत ना, याचा अर्थ तो 6 मारत राहायचा आहे तुम्हाला. तो 6चा अर्थ तो आहे तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये 6 मारायचा आहे. चला मॅचला झाली सुरुवात. पहिला चेंडू, फुलटॉस बॉल ड्राईव्ह करायचा होता. चेंडू त्याला मिड विकेटला फील्ड करतील, थ्रो करतील, एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि आगरी प्रीमियर लीगची खास रंगत राहिली आहे. म्हणजे पहिल्या दिवसापासून जसं तुम्ही शुक्रवारचा उल्लेख केला, काही नवोदित खेळाडू आहेत, काही यंगस्टर आहेत, अपकमिंग टॅलेंट आहे, तेही समोर आले आहेत. जुने जाणते खेळाडूंनी आपला खेळही दाखवलेला आहे. हे अनोखं मिश्रण आहे, संगम आहे. आगरी प्रीमियर लीग म्हटलं की एक काळ गाजवलेले खेळाडू आहेत आणि भविष्यामध्ये गाजवणारे खेळाडू देखील आहेत. 68चा पाठलाग आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. पहिल्या चेंडूवरती सिंगल. नेक्स्ट बॉल, फुल टॉल पण क्षेत्राच्या त्या ठिकाणी आहे. नो चेंडू. आता थोडासा शरीराच्या वरती होता, त्या कारणानं लगेचच आमच्या पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. त्याला कारणही होते. त्याला कारण असं होतं की कमरेच्या वर तुम्ही फुलटॉस चेंडू हाताळला आणि क्रिकेटच्या ज्या परिभाषेमध्ये जे काही रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत, नियम आणि अटी जसं असतात ना, जसा काही गोष्टी आहेत, कमरेच्या वर जर तुम्ही चेंडू हाताळला
तर पंच लगेच एक हात थोडंसं समांतर ठेवतील का, तर नो बॉलचा इशारा. आणि पंच चॅलेंज केले का कोणी, बॉलिंग करणाऱ्या टीमने सांगितले की या नो बॉलला मी रिव्ह्यू घेऊ, चॅलेंज देऊ. बघूया, एक तर चॅलेंज त्यांनी 68 धावांचं केले आणि दुसऱ्या वेळेला त्यांनी आता चॅलेंज दिले ते पंचांच्या निर्णयाला. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. कौतुक चर्चा आपण करतोय या आगरी प्रीमियर लीगची. हे तिसरं पर्व आहे. काही फाइंडिंग आहेत, काही नवोदित खेळाडू देखील आहेत. आणि अशी प्रीमियर लीग म्हटली ना की त्या खेळाडूंना एक परफॉर्मन्स करण्यासाठी मिळालेली संधी आहे. त्याच्यामुळे ती संधी बोलिंग्स ते अर्नाळा या विभागातील खेळाडूंनी पुरेपूर साधलेली आहे. आणि सर कालच्या दिवसामध्ये काल नवोदित खेळाडूंनी सुद्धा काल खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला. त्यांनी भरपूर प्रयत्न केले. आता तुम्हाला हा खेळ इकडे मैदानाच्या आतमध्ये दाखवायचा आहे. पुरापाड्यात नो चेंडू आहे आणि जो थोडा वेळ रेफर केला होता आमच्या ऑफिशियल पंचांनी, त्या सर्व गोष्टी बारकाईने पाहिल्या. तिकडे डीबीएन नेटवर्क टीम, डील बिंदास नेटवर्क, बिंदासमध्ये आपण या नेटवर्कला पहा. आणि पाहत असताना जो काही निर्णय होता तो आमच्या पंचांपर्यंत पोहोचविला गेलाय. सर यंग टॅलेंट आपण म्हटलं होतं, काल 2 दिवसामध्ये आपण पाहिलं की भरपूर सारे यंग खेळाडूंना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. आणि सर ज्या प्रकारचं आयोजन केलं ना, खरोखर मानावं लागणार आहे. आयोजन त्याच गोष्टीसाठी आपण चर्चा त्या गोष्टीवरती चालू ठेवणार. पण मॅच पुन्हा एकदा सुरू होतोय. कोलवट्याचा चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवायचं होतं पण कदाचित जे टेक ऑफ करू शकले नाहीये. बॉटमॅनचा वापर जरूर झाला. कोलवट्याचा चेंडू होता, बॅटमॅनचा वापर झाला. पण तसं थोडंसं रनवे लागतो ना, ज्यावेळेला एरोप्लेन टेक ऑफ करतो ना, तर मागून यावं लागतं आणि त्यानंतर टेक ऑफ घ्यावं लागतं. तितका वेळ नव्हता, टेक ऑफ करू शकलं नाहीये. त्याच्यामध्ये हेलिकॉप्टर उडालं पण तितकं वरती नाही उडालंय. 1 रन ऍड होईल. काय जबरदस्त उल्लेख आहे पहा. भावेशच्या लगातार 3 षटकारासाठी A1 जोडी परेशकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नेक्स्ट बॉल, अंकुश सज्ज होते आहेत. बॉलिंग ट्रॅकवर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू. आता यामधून 2 गोष्टी झाल्यात. पहिला बॅटर बीट आउट झाला का, LPW. पहा काय जबरदस्त चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला इतक्या वेगाने आणि बाद व्हावं लागलंय संदेशला. पहिल्या विकेटचं पतन. गॉड. दीपक दादा पाटील यांचं इथे आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. मोती फुलली थैलिया बागेचा कोण महाली, माया बागेचा कोण महाली. थँक्यू. वेलकम बॅक, वेलकम बॅक. जसं गाणं लावलंय बागेचं कोण माली. आणि या प्रीमियर लीगच्या माध्यमातून फुलवाल्यांचा देखील फार मोठा वाटा आहे, फुलवाला ग्रुप. त्याच्यामुळे ज्या ट्रॉफीज देखील आहेत महेश वजे यांच्याकडनं ज्या प्राप्त झालेल्या आहेत. आणि जसं मी मागच्या वर्षी देखील सांगितलं होतं की आजही ते गेले होते पण लगेच रिटर्नच्या गाडीनं परत आले. त्यांना माहिती आहे आजची मजा आहे. आज संडे आहे, आज थंडे पण करायचे आहेत, भरपूर एंटरटेनमेंट देखील करायचे आहेत. संडेला काही जरा थंडे होतात, काहीचे थंडे घेऊन येतात. आणि जे थोडेसे थकतात ना, आपण चर्चा करूया. पुन्हा एकदा नवीन फलंदाज आलाय. उलटच बॉल होता, मिड विकेटच्या डोक्यावर नाही, हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. 1 धावे चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की नाही. 2 धावा या चेंडूवरती. भाई फुटबॉल केलं पाहिजे, फुटबॉल फुटबॉल. आपल्याच डी मध्ये गोल मारावा असा गोल मारलाय. सेल्फ गोल असो ना तसा सेल्फ गोल मारलाय की काय. चेतन पाटील आलेत नवीन फलंदाज. धावा धापलकावरती आहेत त्या 7. 4 चेंडूचा खेळ झाला, 7 धावा अप्पलकरते आहेत. 68चा पाठलाग आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. विकेट गेले, सिंगल आले, अतिरिक्त धावा आल्यात, 3 धावा सुद्धा आल्यात. आता या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एखाद्या मोठ्या फटक्याकडे धावा लागणार आहे तुम्हाला. 68चा पाठलाग खूप मोठा आव्हान आहे आणि त्यामधून तुम्ही 1 विकेट गमावून बसल्यात. आता संपूर्ण जबाबदारी भावेशवर आहे. भावेशला तो खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर अंकुश पुन्हा एकदा. ओ वेगवान चेंडू, वेगवान चेंडू होता, ब्लॉक हॉलचा मारा. परंतु आणि ते आवश्यक असणार आहे अशा वेळेला. जर आपण बघितलं तर धावा धापलकावरती आहेत ते 7 धावा धापलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. अंकुश घरत यश धरून लाभलेलं आहे त्यांना लेग बेबरच्या विकेटमध्ये. शेवटचा बॉल 68 धावांचा पाठलाग आहे. 14च्या आसपासची सरासरी राखायची आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला बीट करत. चेंडू थोडासा खाली राहिला, खेळण्याचा प्रयत्न केला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धापलकावरती 7. हलकीशी धून
DJ राणोबा. ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा आगरी प्रीमियर लीग सीझन 3. देवाची कृपा आम्हावर खोल्याना पोचतोय समिंदर जगतो आम्ही त्याच्यावर खोल्याना पोचतोय समिंदर देवाची कृपा आम्हावर खोल्याना पोचतोय समिंदर जगतो आम्ही त्याच्यावर खोल्याना पोचतोय समिंदर देवाची कृपा आम्हावर खोल्याना पोचतोय समिंदर जगतो आम्ही Thank you. जसं समुद्र आहे ना, तर आपण पण आयुष्य देखील आपल्या समुद्रासारखं ठेवायचं आहे. समुद्राला कसा बघा, भरतीचा माज नाही, ओटीची लाज नाही. आपण देखील तसंच वागायचं आहे. जास्त काही माज करायचं नाही, लाज बाळगायची नाहीये. त्याच्यामुळे समुद्रासारखं आपलं आयुष्य आपण जगायचं आहे. कारण बघा, एक क्रिकेटप्रेमी ग्रुप आहे आणि त्यांनी या आगरी प्रीमियर लीगला 50,000 रुपयाचं योगदान दिलं. एकदा जोरदार टाळ्या या क्रिकेट प्रेमींसाठी, कारण जे योगदान तुम्ही दिलेलं आहे ते मोठं आहे. तुम्ही एक एनर्जी, एक ऊर्जा दिलेली आहे. या आगरी युवा प्रतिष्ठानला एक नवी चालना दिलेली आहे या माध्यमातनं. गोलवटप्याचा चेंडू होता, समोर ऑन राईट केलाय, चेंडू झाला जोपर्यंत चित्रक शिकायत फील्ड करतील. एक धाव चेंडूवरती पूर्ण. आणि काही अनालिसिस देखील आहे. जसं आपण या आगरी प्रीमियर लीग बघतो ना, की कोण कोण खेळाडू कसा खेळतो. कारण याच्यानंतर जसं टेनिस क्रिकेटचा हंगाम सुरू होणार ना, मग प्रत्येक गावाची एक टीम बनणार. त्या टीममध्ये पण या टुर्नामेंटमध्ये खेळलेल्या खेळाडूंच्या कामगिरीचा विचार नक्कीच करणार आणि तिथे ते खेळाडू खेळताना दिसणार. नेक्स्ट बॉल. फुल टॉस चेंडू होता, पाठीमागे चेंडूला खेळला गेलाय, चेंडू निघून चाललाय. एक धाव करून दुसरी धावेचा प्रयत्न तोच आणि नो प्लस 2 धावा आल्यात. सर इकडून चौकार येत नाही, परंतु अतिरिक्त धावा जास्त प्रमाणे येत आहेत. आता दोन्ही वेळेला 9 चेंडू आले, कदाचित त्याचा फायदा उचलू शकले नाही. आता त्याचा फायदा उचलायचा आहे. ज्या वेळेला आपण बघतो ना, एखादा रस्ता आपल्याला मोकळा असतो, मग गाडी थोडीशी वेगाने पळवायची. ट्रॅफिकमध्ये गाडी अडकते, पण रस्ता जर मोकळा आहे तर थोडीशी सुसाट पळवायची. फक्त आजूबाजूला बघायचं, कारण सध्या रस्ते सुरक्षा सप्ताह चालू आहे भारतभर. त्याकरता तेही बघा, उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट होता, फ्री हिट खेळण्याचा प्रयत्न. अजून पंच काय इशारा करतील का? आता व्हाईट बॉल, पहिला नो, आता व्हाईट. मॅच अशाने होणार टाईट. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल तो 13-13. बघा, पहिल्या षटकाचा खेळ संपला होता ना, आता 7 वरती होते. 14च्या आसपासची सरासरी होती. कुठेतरी तो मागे सरला होता, पण या एका चेंडूवरती तुम्ही जवळपास 6 धावा खर्च केल्यात. एक चेंडूवरती षटका ठोकलाय, फक्त तो जमीनलगत नो, व्हाईटच्या स्वरूपात. एका चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. 13 धावा धावफलक करते. 68चा पाठलाग आहे आणि दर्शन बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. नेक्स्ट बॉल. दर्शनचा हा बॉल हलुवार पद्धतीने फ्री हिट असणार आहे, परंतु झेल सुटलाय. त्या कारणानं एक धावफलकावरती येते. पहा, मोठे पटके येत नाही. सिंगल, डबल, टिबलला कन्वर्ट करतायत. अतिरिक्त धावा येत आहेत. 68चा पाठलाग आहे. 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. म्हणून मी काय बोललो, उल्लेख केला तर सुसाट पळायचं, पण रस्ते सुरक्षा सप्ताह असतो. बघा, आपण काळजीपूर्वक चाललं तर समोरच्याला धोका निर्माण करणार नाही. कधी कधी असं आपली चूक दुसऱ्याला भोवते. त्याच्यामुळे आपण चूक करायची नाही. रस्त्याने चालताना, गाडी चालवताना चूक करायची नाहीये. तो रस्ते सुरक्षा सप्ताह सध्या सुरू आहे. आता ती सुरक्षा तुम्हाला मैदानावरती देखील घ्यावी लागणार. फटका खेळाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत, वाईट स्ट्रॉंगनला क्षेत्ररक्षक आले, चेंडूच्या खाली त्यांना टिपलाय. ओ, चाल होते तिथे, डोक्यावरती थोडेसे हात गेलेत, तुषार होते. पण झेल का सुटला, थोडंसं अनालिसिस केलं ना, चेंडू ज्या वेळेला तुमच्या दिशेने आला ना, हा अगेन्स्ट द विंड आहे, हवेच्या विरुद्ध आहे. याचा अर्थ चेंडू तुमच्यापर्यंत ट्रॅव्हल होणार नाहीये. तुम्ही चेंडूच्या अजून जवळ जायला होतं. तुषारनं काय केलं, चेंडू थोडासा खाली झेल टिपण्याचा, डोळ्यांच्या अगदी समोर हात आले आणि हा झेल सुटलाय. जीवनदान लाभले. एक धावा आले. धावा झाल्या धावफलकावरती 15. नेक्स्ट बॉल. मोठा फटका त्याच दिशेने एक्झिक्यूट केला पुन्हा, परंतु एका बाउन्सने, 1 बाउन्सने चेंडू पुन्हा तुषारकडे जातोय एका धावेसाठी. पहा, आतापर्यंत थोडंसं दबावामध्ये ठेवलंय. प्रयत्न कायम सुरू ठेवला. पहिल्या षटकापर्यंत जयू बत्तलवाडी आगरी ब्रदर्स या संघाने विठाई विक्टोरियस या संघासमोर. नाही, प्रयत्न सातत्याने करावे लागणार आहे तुम्हाला. कामगिरीमध्ये सातत्य पाहिजे. 1-2 वेळा नाही भाई, कंटिन्युअसली सातत्य पाहिजे. एकदा, दोनदा, तीनदा. ते गाणं आहे बघा, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. कामयाबी एक दिन भी नहीं मिलती, लेकिन भाई कोशिश करो तो एक दिन मिल ही जाती है. तसा सातत्य जर तुम्ही ठेवलं,
कामगिरीमध्ये तर एक दिवस यश मिळणार आणि तोच प्रयत्न चालू आहे. कुठं चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला फील्ड केलं, थ्रो आलाय आणि त्यानंतर रनआउट झालाय. तू मे हा ना फिल्डिंग चांगली झाली, मिड विकेटला थ्रो आलाय आणि धाबाच्या स्वरूपात दुसरा गडी बाद. थँक्यू. सुमित कदम नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतात. 5 थोड्याशा अडचणी वाढल्यात. 2 महत्वाचे सुजित कडू नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. 5 थोड्याशा अडचणी वाढल्यात. धावल करता येत नाहीयेत. 2 महत्वाचे गडी बाद झाल्यात. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन दर्शन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. दर्शनचा हा बॉल फुल टॉस, फुल टोल, चेंडूला पाठवलं सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. कसो याकरता मी म्हटलं होतं बाबा, कामयाबी एक दिन मी नहीं मिलती लेकिन कोशिश करो तो मिल जाती है. भावेश प्रयत्न करत होते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपताना धावा धापलकावरती 22 धावा धापलकर 68 धावांचा पाठलाग आहे. 46 करायचे आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर मान्यवरांचं देखील आगमन होते, पण स्क्रीनवरती जर पाहिलं ना तर बरोबर ऑफसाईडला काही विदेशी पर्यटक आले आहेत. तेही देखील आगरी प्रीमियर लीगचा आनंद घेतात. बिलकुल मोस्ट वेलकम ऑल द फॉरेनर हू वॉचिंग दिस मॅच. आगरी प्रीमियर लीग सध्या स्क्रीनवरती आहेत. आणि त्याच वेळेला जर बघितलं तर मागच्या काही दिवसामध्ये आपण जर पाहिली होती जी वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक झाली होती, त्याची विजयी उमेदवार इथे दाखल होत आहेत. प्रभाग क्रमांक 12 विजयी सर्व उमेदवार ज्यांना आपण सध्या स्क्रीनवरती देखील पाहू शकता. आणि त्यांचं शुभागमन झाले. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण करूया स्वागत. ज्योती मात्रे, त्यांच्या जोडीला श्री कपिल स्वप्नील कवळी, त्यानंतर रंजना थाळेकर मॅडम ज्यांची नेहमीच साथ या पूर्ण परिसराला लाभलेली असते, आणि त्यानंतर सन्माननीय डॉमिनिकजी रुमाव. हे सर्व विजयी उमेदवार सध्या व्यासपीठाच्या दिशेने येत आहेत. आगरी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं पहिला तर आपलं सहर्ष स्वागत आहे आणि अभिनंदन आहे. जो विजय आपण संपादित केलेला आहे प्रभाग क्रमांक 12 मध्ये, जो आपण विजय संपादित केला आहे त्याबद्दल तमाम प्रेक्षकांच्या वतीनं आगरी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आपलं मनपूर्वक अभिनंदन आहे. जो विजय तुम्ही संपादित केलेला आहे. मॅच चालू राहील. जसे मान्यवर येतील तसं मॅच देखील चालू राहील. मेला ती शिट्टी नाही पशी शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदार गेला न वर H2O अन पदार गेला न वर. थँक्यू. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मोस्ट वेलकम आहे. या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधून अगदी दणदणीत विजय संपादित करून आज नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून हे दाखल झालेले आहेत. ज्योती मात्रेजी, त्यानंतर श्री स्वप्नील कवळीजी, रंजना थाळेकर मॅडम आणि त्यानंतर डॉमिनिक रुमावजी. आपलं सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आपलं आगरी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. मान्यवरांना विनंती आहे, नक्कीच आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. वसई विरार शहर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 12 मधील नवनियुक्त अर्थात निवडणुकीमध्ये दणदणीत विजय संपादित करून आलेले सर्व आपले
नगरसेवक ज्यांचा शुभागमन सध्या व्यासपीठावरती झालंय. मागच्या एका स्पर्धेमध्ये रंजना मॅडमची देखील चर्चा केली होती, त्यामुळे त्या देखील इथे दाखल झाल्या आहेत. फार मोठी सामाजिक कार्य या क्षेत्रामध्ये त्यांचंही राहिले आहे. त्यांच्या जोडीला सौ ज्योती म्हात्रे, श्री स्वप्नील कवळी आणि डॉमिनिक रुमावजी हे देखील दाखल झाले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा आगरी युवा प्रतिष्ठान आणि या तमाम प्रेक्षकाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. त्या जोडीला जर पाहिलं तर माजी सरपंच माननीय चंद्रकांतजी भोईर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचंही आपण करूया हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. ही सर्व टीम आहे जी आता नवनियुक्त नगरसेवक म्हणून निवडून आले. मॅच वरती आपली नजर असणार आहे. कौस्तुभ आमच्या जोडीने जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 24 धावा धावपल करते. पहा 68चा पाठलाग आहे, 24 धावा धावपल करते. शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर आपण दुसऱ्या षटकामध्ये शानदार दमदार त्या फुल टॉस चेंडूला फुल टोल. अतुल पांडुरंग घरत आपल्याला विनंती आहे, वर्तक माफ करा, अतुल पांडुरंग वर्तक ग्रुपचे, आणि आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आणि जसं मान्यवरांचं जसं आगमन झालं ना, जितका दणदणीत विजय संपादित करून ते आलेत ना, तसा मॅच पण दणदणीत होणार आहे. मॅच पण तसा दणदणीत होणार आहे. आणि त्यांच्या माहितीसाठी एका बाजूला विठाई विक्टोरियस आणि दुसऱ्या बाजूला जयू बत्तलवाडी आगरी ब्रदरचा संघ खेळतो. 68 धावांचा पाठलाग आहे आणि हा षटकार सिक्सर. टाक्यो पहा कशा प्रकारे त्या फटक्याला एक्झिक्यूट केलं होतं. अगोदर टप्प्याचा चेंडू होता, वाट पाहिली होती बावेशनी आणि वाट पाहत असताना त्या चेंडूला ताकद लावली आणि बॉलला फेकून दिला ऑनसाइडच्या दिशेने 6 धाब्यांसाठी. पहा सर 2 षटकार आलेत भावेशच्या बॅट मधून. मॅच ऑन झाले. चला मागे पटाक्याची आतषबाजी मैदानावरती. क्लीन बॉल. आता गोलंदाज काहीतरी सांगतोय बॅट्समॅनला, भाई बारी बारी सबकी बारी. पिछली बार तुम्हारी थी, अब हमारी है. सबकी बारी आती है. यावेळेला क्लीन बॉल गडी बाद. जिच्यामुळे मी दुनिया बघितली ती माझी जन्मदाता आहे. टाक्यो काय जबरदस्त वार केला. पहा या अगोदर वार केला होता भावेशनी, आता पलटवार केला आणि पलटवार करत असताना भावेशला मात्र मैदान सोडावं लागलं. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला की चौको चक्क की हो रही थी बरसात, बौछार, आया विकेट आया पलटवार त्याच करता आलाय. जसं विश्लेषण तुम्ही केले, पलटवार यायचा होता, कारण तुम्ही वार केलाय तर प्रति हल्ला आम्हीही करणार. तुम्ही हल्ला केलाय, काउंटर अटॅक आम्हीही करणार. अटॅक तुमच्यावरती झालाय. आणि जसा एक शब्द नेहमीच गाजतोय आता सध्या मागच्या काही दिवसावरती, परिवर्तन संसार का नियम आहे भाई. परिवर्तन होतच राहणार, पण आपलं वर्तन पण चांगलं ठेवायचं आहे. त्याच्यामुळे त्याला देखील तितकंच महत्वाचं आहे. 30 धावा धापलकावरती आहेत, 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 मध्ये 30 झाल्यात आणि 15 मध्ये 38 करायचे आहेत. एक विवाह चित्रपट आला होता बघा, ज्यावेळेला त्या पहिलं होतं त्याच्यामध्ये गाणं होतं, मिलन अब आधा अधूरा है. हा मॅच पण थोडासा आधा अधूरा है. पूरा करना है. संकल्प लिया है, संकल्प पूरा करना है. लेग स्टंपच्या बाहेर. कारण संकल्प काय माहितीये का, एक जप एक तप एक संकल्प. आगरी प्रीमियर लीगचा हा कप जिंकायचा आहे. 1 धावे चेंडूवरती. पूर्ण स्कोर 31. 3 चेंडूचा खेळ झालाय. 31 धावा धावपलकावरती आहेत. सुजित नवीन बॅटर सुजित कुडू मैदानाच्या आतमध्ये आणि नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात. बॅटर नेम सांगा, बॅटर नेम प्लीज. हेमन आल्यात. नेक्स्ट बॉल इन ट्रॅकवर पुन्हा एकदा. ओ वेगवान. इकडे काय घडलंय. बॅटची एज पाठीमागे चेंडू निघून गेला. वेस्टर्न रसिकांना बेट करून 4 धाब्यांसाठी. थँक्यू. आणि मागच्या चेंडूवरती जसं तुम्ही उल्लेख केलाय, काय घडलंय भाई. गेंद वहां नहीं गई जहाँ बल्लेबाज मारना चाहते थे, लेकिन गेंद वहां गई नहीं जहाँ टीम जाना चाहती.
इलेक्शनच्या भाषेमध्ये सांगायचं झालं ना तर मतदार येतात, भले ते आपल्या बूथवर येत नाहीत, समोरच्याच्या बूथवर जातात, पण मतदान आपल्यालाच करतात. तसं काही घडलंय या मॅचमध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, बेट केलाय. बरेच जण असतात तसे, या बूथवर जातात पण मतदान आपल्या साईडलाच करतात. त्याच्यामुळे चेंडू बॅटच्या कडेला लागो, कसाही लागो, बाबा चौकार येऊ दे. या चौकारनं धापलक जाऊन पोहोचलाय 35. नाही, आमच्या जितका वकिलांनी अभ्यास नाही केला ना तितका आमच्या तुकाराम सरांनी अभ्यास केलाय. कुठून सुस्त बोलायला काहीच कळायला मार्ग नाहीये. ना बऱ्याच वेळा ॲटमॉस्फिअर असतं, वातावरण असतं, वातावरणानुसार तुम्हाला ढळायचं जावं. जसा गाव तसा वेश, तसा करावा लागतो. त्याच्यामुळे आपल्याला काय समजतं ते वगैरे, लोकांना काय आवडतं ते महत्त्वाचं आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, चेंडू जेव्हा फील्ड करतील, थ्रो करतील, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण करतील. धावा झाल्या दापलकावरती 36 धावा दापलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. मागचा सामना देखील 12-32चा होता, आता देखील 12-32चा मॅच मैदानावरती आहेत. मान्यवर आहेत, आपण त्याच्या दिशेने जाणार आहोत, पण ते एन्जॉय करतात कारण मागच्या काही दिवसामध्ये थोडीशी धावपळ झाले. आता एंटरटेनमेंट आहे, आनंद आहे. आनंद घेऊया. आमचे डीजे रानोबा एक गाणं ऐकूया आणि येऊया. 12-32. चेंडू 32 धावा. आणि जसं तुम्ही उल्लेख केला बघा, राजकारण वेगळं असतं, समाजकारण वेगळं असतं, दोन्ही गोष्टीची सांगड वेगवेगळी असते. पण काही गोष्टी असतात जसं आपण वावरत असताना, समाजामध्ये वावरत असताना देखील असतात. म्हणजे मी नेहमी सांगतो, आपली जिंदगी भी व्हॉट्सअप के लास्ट सीन जैसी बन गई. व्हॉट्सअपवरती प्रत्येकजण बघतो ना समोरचा लास्ट सीन कधी आहे कधी नाही आहे. अपनी जिंदगी भी व्हाट्सअप के उस लास्ट सीन जैसी बन गई है जहाँ खुद की तो छुपानी है लेकिन दूसरों की देखनी है. याच कहाणी राहिलेली आहेत. माणसाचं तसंच आहे. त्याच्यामुळे अशा प्रसंगामध्ये आपल्याला कळतं माणूस किती आतला आणि किती आपला. त्याच्यामुळे कोण आपला आहे आणि कोण आतला आहे हे सर्व काही दिसतं. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. तुषार भोईर गोलंदाजी मार्कवरती. 12-32. 12-32 या इक्वेशनला मॅच येऊन थांबले. पहा, पहिल्या 3 षटकामध्ये काय झालं ते आता सर्व विसरावं लागणार. इकडून तुम्हाला येणाऱ्या 12 चेंडूमध्ये काय करायचंय. 12 चेंडू यासाठी सर्वात महत्वाचं सर 5वं षटक, येणारे 6 चेंडू. नाही बघा, तुम्ही जसा उल्लेख केला येणारे 6 चेंडूवर 12 मधले 4 चेंडू तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत. फार मोठे फटके खेळायचे आहेत. स्ट्रॉंग वरती खेळायचंय. चेंडूच्या वेगात बदल केला होता. काही घडलं होतं. आता सगळेजण वाट बघत होते, भाई ऐसा आसान मौका कैसे जाने दिया, असं होतं. आता स्वतःवरती थोडेसे नाराज असेल बॅट्समन, का तर इतकी संधी का गमावली. आपणही होतो नाराज. ज्यावेळेला आपली मोबाईलची बॅटरी 3-4 टक्क्यावरती येते, जाऊन चार्जिंगला लावतो, अर्ध्या तासामध्ये जाऊन बघतो बटनच चालू केलं नाही, तेव्हा जेवढा राग येतो ना तेवढा राग आता बॅट्समनला आलाय. पहिला चेंडू डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. तुषार बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा वेगवान काय जबरदस्त चेंडू होता. पहा, या अगोदर गतीमध्ये परिवर्तन हलुवार पद्धतीने, आता गतीमध्ये अजून वेग आणलाय आणि येतोय पुन्हा डॉट बॉल. नाही, गती पाहिजे, करण्या वेग पाहिजे. तुम्हाला बीट करायचं तर काहीतरी वेगळं करावं लागणार. तुषार भोईर, तुषार भाई आपका नाम आहे आणि हुशारीनं तुम्हाला खेळायचं आहे. पण समोर बॅट्समनही आहे. तुमच्यासाठी एक म्हणजे मागे गाणं वाजलं होतं, शिटी वाजली, तुमच्यासाठी अलार्म बेल वाजलाय. ही धोक्याची घंटा वाजले. आपल्यासाठी अलार्म बेल वाजला बाबा, रिंगिंग बेल वाजले तुमच्यासाठी. धोक्याची घंटा वाजले. धोक्याचे वेगवान. आता वेगामध्ये बदल केला. तुषारनं पहिला सांगितलं थोडंसं हलके में लेते, आसानी से खेलते, फिर एक बार अपना जलवा दिखाते. अब ये रफ्तार में गिरफ्तार किया है. वेगामध्ये पूर्णपणे अगदी वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी चालले तुषार भोईर यांची. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. पहा, पूर्णपणे तुटून पडल्यात मैदानाच्या आतमध्ये. लगातार 3 निर्धाव चेंडू. दबाव आलाय. दबाव तुम्हाला आता एखादा मोठा फटका इकडे येणं गरजेचं आहे. 9-32 या इक्वेशन मध्ये मॅच आणून थांबले. नेक्स्ट बॉल. ओ ये क्या हुआ. दांडी 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 गुल. मेल्या ती शिट्टी नाही, पशीची शिट्टी. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली आणि पदार गेला न भर.
थँक्यू रिप्ले पाहिला एक गोष्ट आपल्या लक्षात येईल आणि जसं तुम्ही म्हटलं ना बाबा ये क्या हुआ अशा पद्धतीनं बाजूला का झालं विद इन द स्टंप होता चेंडू अगदी स्टंप मधला चेंडू होता त्यावेळेला तुम्ही बाजूला का झालं सकाळच्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही ट्रेनमध्ये येता ना लोकलमध्ये त्यावेळेला नालासोपार आला ना का विरारवाले असे बाजूला होतात त्यांना माहिती आहे बाजूला व्हायचं आहे नाही तर ते घेऊन जातील नालासोपार आला का विरारवाले थोडे बाजूला होतात बाबा येऊ द्या त्यांना सकाळच्या गर्दीच्या वेळेला असं तुम्ही थोडंसं बाजूला झालं पण तुमचा अंदाज चुकला बाबा एक चित्रपट आला होता अंदाज त्याच्यानंतर चित्रपट आला होता अंदाज अपना अंदाज चुकलाय पहिले 4 डॉट बॉल हे षटक चालले निर्धावच्या दिशेनं मॅडन ओव्हरच्या दिशेनं हे षटक चालले मॅडन ओव्हरच्या दिशेनं चाललंय मी अंदाज एक वर्तवलाय तुषार त्या दिशेनं चाललंय अगदी उच्चांकाच्या एक थोडासा कामयाबी के ऊपर चलते हुए असं म्हणावं लागणार आहे एक मॅडन ओव्हर झाले कालच्या दिवसामध्ये आता हे दुसरं मॅडन ओव्हर होणार का काय जबरदस्त बॉलिंग आहे 3 लगातार निर्धाव चेंडू विकेट पुन्हा निर्धाव चेंडू शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन तुषार ओ वेगवान पुन्हा परंतु थोडासा बाहेर आहे असं आमच्या ऑफिसर मधून सांगतायत नाही असं कधी घडतं कधी कधी आपण जसा विचार करतो ना तसा होत नाही भाई हम जैसा सोचते हैं ना वैसा होता नहीं और जो होता है ना शायद कभी हमने सोचा नहीं क्रिकेट ऐसा खेल है जहां हमारी सोच खत्म होती ना वहां से क्रिकेट चालू होती है क्रिकेट अजब की भाषा है अजब की परिभाषा है सवर गई तो ठीक लेकिन तमाशा है बिगड़ गई तो तमाशा है क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेले सांगता येत नाहीये शेवटचा चेंडू आहे एक सिक्सर एक षटकार मॅच मध्ये येईल एक चांगला चेंडू टॉप एज लागला चेंडू चाललाय म्हणजे स्टेजच्या हातामध्ये चेंडू जसा टिपण्याचा प्रयत्न केला गरमागरमी आहे पण चेंडू पण थोडंसं गरम होता की काय असं वाटतंय डायरेक्ट हिट चुकलाय हे काय घडलंय बाकीच्या सगळ्या गोष्टी व्हायरल होतात पण हा चेंडू याचा व्हिडिओ व्हायरल होणार मोये वाला सीन आहे 4 षटकांचा खेळ संपलाय 4 षटकांचा खेळ संपताना धावा फलकावरती 40-40 6 चेंडू 28 ची आवश्यकता आहे हलकीशी 2 डीजे रानोबा आणि पुन्हा एकदा थँक्यू 6 चेंडू 28 धावांची आवश्यकता आणि 3 बॉल 3 सिक्सर साठी संदीप भोईर आणि संदीप भोईर म्हटलं तर कदाचित कोणाला लक्षात येणार नाहीये पॉवेल यांच्याकडनं कौशल भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे शेवटचं षटक हाताळण्यासाठी भाग्य पाटील आणि भाग्य पाटीलने जर हॅट्रिक घेतली तर संजय पाटील यांच्याकडनं 500 रुपये आता कुठे एटीएम चालू झाले रविवारचा दिवस आहे सकाळी थोडेसे उशिरा दाखल होतात प्रत्येक जण लेट थोडासा उठतो माणूस आणि रविवार पण वेगळा असतो 6 बॉल 28 शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतात पहिला बॉल आखूड टप्प्याचा बॉल थोडासा हलुवार पद्धतीने गतीमध्ये थोडंसं परिवर्तन हलुवार पद्धतीने आला आणि बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये येतोय डॉट बॉल आलाय त्यानंतर जसं आपण उल्लेख केला होता की बाबा मेडिकल कॅम्प देखील सुरू आहे ज्या नागरिकांना ज्या प्रेक्षकांना ज्या ग्रामस्थांना त्या मेडिकल कॅम्पचा लाभ घ्यायचा असेल बरोबर उजव्या बाजूला पूर्ण डॉक्टरांची टीम आहे मेडिकल कॅम्प दुपारी 2 वाजेपर्यंत तुमच्यासाठी उपलब्ध आहे तर आपण तिथे पोहोचा फटका खेळलाय मिस टाइम स्ट्रोक स्वतः गोलंदाजी वरती आलाय झेल सुटलाय असं झेल टिपणं कधी कधी कठीण असतं एका जागेवरती बघणं आता सूर्याला बघायचं का चेंडू बघायचं त्यामुळे दोन्ही गोष्टी असतात मृदुल मेहर देखील दाखल झालेत कालच्या दिवसामध्ये त्यांचाही आवाज आपण ऐकला नवापूरचे आमचे समालोचक मित्र ते देखील दाखल झालेत 1 धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल 41-41 पहा आता फक्त मॅच मध्ये औपचारिकता राहिली गेली तुम्ही 68चा पाटला ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला पहिल्या 11 चेंडूमध्ये तिकडच्या धावा आल्या नव्हत्या 12वा चेंडूवर षटकार आला तिकडून सुरुवात झाली अटॅकिंगला आणि तो अटॅक तुम्हाला कायम सुरू ठेवता आला नाही आला त्या धावांपर्यंत तुम्हाला पोहोचता नाही आलं तिकडून विकेट सुद्धा तितक्याच गेल्या होत्या त्या कारणानं
या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेली. यालेला पॉइंटच्या दिशेने फटकाला एक्झिक्यूट केलंय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न तो सुद्धा पूर्ण. ओव्हरथ्रोच्या रूपाने अजून एक धाव, म्हणजे एकाच आता तिसऱ्याचा सुद्धा पूर्ण झालाय. चौथ्याचा होतोय का? नाही, हा सीन बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटते? म्हणजे मागचे 2 सीन जर बघितले तर भाई हा टीम आहे ना, विठाई विक्टोरियस पहिल्या 2-3 ओव्हरपर्यंत अगदी लगन से खेळ रही थी, पण आता लगानवाली टीम वाटते. आता तुमची ती लगानवाली टीम वाटते. भाई आप लगान से खेल रहे थे, लेकिन अब थोड़ा सा लगान वाला सीन बीच में आया है. अशा वेळेला कॉन्सन्ट्रेशन घालवून देऊ नका. कॉन्सन्ट्रेशन घालवून देऊ नका. उशिरा का ना होईला, लेट आलाय. बघूया किती लेटेस्ट आलाय. षटकार. इच्छा तुझे मनी वो माझे दानी न सांगता समजल का त्या गोव्याचे बाजाराने थँक्यू. हाती देशी बघा, अशा वेळेला नक्कीच सांगतो की बाबा कॉन्फिडन्स तुमच्या जवळ असावा, लेकिन ओव्हर कॉन्फिडन्स नाही पाहिजे. कुठल्याही क्षेत्र असू द्या, ओव्हर कॉन्फिडन्स नाही ठेवायचा की आपणच जिंकणार आहोत. हार के पहले हार और जीत के पहले जीत कभी नहीं माननी चाहिए. 50 धावा धापलकावरती आहेत, 2 चेंडू आणि 18 धावांची. त्याला लवकर काही रिॲक्ट करायचं नाहीये. आपण जिंकणार या कधी अति आत्मविश्वासामध्ये राहायचं नाहीये. कधी पारडं फिरेल, कधी बाजू पडेल हे सांगता येत नाहीये. तेच घडलंय. कारण आत्मविश्वास असायला हवा, फक्त तो अति नको. अति कुठलीही गोष्ट चांगली नाही. अति जेवणही चांगलं नाही, अति घाई चांगली नाहीये. अति घाई जसे संकटात नाही तसंही होतं. शेवटचा बॉल, औपचारिकता बाकी, सामन्यावरती पूर्णपणे पकड. विठ्ठाई विक्टोरियस. खूप चांगला उल्लेख सर तुम्ही केला. शेवटचा आणि अंतिम चेंडू या मॅच मधील. पाटील सज्ज होत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. फुल टॉस चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि क्षेत्ररक्षकाला बेदून निघून गेला चेंडू बाउंड्रीलाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी नकीरकार. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय जयू बत्तलवाडी आगरी ब्रदर्स या संघाने. आणि पराभवाच्या छायेत जात असताना विठाई विक्टोरियस. मॅच समरीकडे वळणार, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच कडे सुद्धा आपण वळणार आहोत. त्या अगोदर मॅच समरी पाहूया. थँक्यू. हॅलो. मॅन ऑफ द मॅच जिथपर्यंत निर्णय होतो तिथपर्यंत आपण सगळे जे